आहे. महाराष्ट्र विधान परिषद नियम 260 अन्वये सत्तारूढ पक्षाच्या वतीनं जो ठराव मांडण्यात आला होता त्याच्यावर सन्माननीय सुजित सिंग ठाकूर यांनी हा प्रस्ताव या ठिकाणी मांडला. त्याच्यावर माननीय विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेजी, माननीय ॲडव्होकेट अनिल परबजी, माननीय श्री सतेज पाटीलजी, माननीय डॉक्टर नीलमताई गोरे, माननीय श्री अमर सिंह पंडितजी, माननीय श्री रामहरी रूपनवर, माननीय श्री जयंतभाई पाटील, माननीय श्रीमती विद्याताई चव्हाण, माननीय श्री विनायकराव मेटे, माननीय श्री भाई जगताप, माननीय श्री प्रकाश गजभिये, माननीय श्री सुभाष झांबड आणि माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरेजी यांनी आपलं मत व्यक्त केलं. काही टीकाही झाली, काही उत्तम अशा प्रकारच्या सूचना देखील यामध्ये आल्या. या संपूर्ण प्रस्तावाला उत्तर देताना यातला राजकीय भाग हा मी बाजूला ठेवणार आहे. त्याच्यावर फारसं मी भाष्य करणार नाहीये. पण छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना घोषित झाल्यानंतर काही शंका उपस्थित झाल्या आहेत. त्या शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न मी करेन. ज्या सूचना आलेल्या आहेत त्यातल्या ज्या स्वीकार्य आहेत त्याच्या संदर्भातला उल्लेख या ठिकाणी मी करेन आणि एकूण राज्य सरकारची भूमिका या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न मी करेन. खरं म्हणजे आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण खातेदार शेतकरी 1,36,00,000 आहेत. या 1,36,00,000 शेतकऱ्यांपैकी कधी ना कधी कर्ज घेतलाय अशा प्रकारचे 90 लाख शेतकरी आहेत. 46 लाख खातेदार असे आहेत की ज्यांनी कर्ज घेतलेलं नाही. त्यांना कदाचित आवश्यकता नसेल, कदाचित मिळालं नसेल, कदाचित ते केवळ जमिनीची होल्डिंग ठेवून इतर व्यवसायामध्ये असतील, त्यामुळे त्यांना शेतीच करायची नसेल. पण एकूण 90 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांनी आतापर्यंत कर्ज घेतलाय. आणि आपण ॲव्हरेज बघितलं तर दरवर्षी 58 लाख, 60 लाख, 52 लाख अशा प्रकारे शेतकरी कर्ज हे घेत असतात. या शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला तर आज या शेतकऱ्यांपैकी 44 लाख शेतकरी, 44 लाख खातेदार शेतकरी असे आहेत की जे थकीतमध्ये गेले. 2008 साली कर्जमाफी झाली, 2009 साली थकीतमध्ये गेले, 9 साली झाली, ते 10 मध्ये थकीत गेले, ते 11 मध्ये गेले, 12 मध्ये गेले, 13 मध्ये गेले, 14 मध्ये गेले, 15 मध्ये गेले. आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची म्हणजे काय करायचं तर शेतकऱ्यांना संस्थात्मक कर्ज रचनेत परत आणायचं. इंग्रजांच्या काळापासनं आपण जर बघितलं तर मुळातच आमचा जो शेतकरी आहे हा जो आपला शेतमाल पिकवतो, तो विकतो, त्यातनं जे पैसे येतात त्यातनं आपला संसार चालवतो. पुढच्या वर्षी पुन्हा खरीपाचा हंगाम आला की त्या हंगामाकरता त्याला काही पैसे लागतात, त्याकरता तो कर्ज घेतो आणि अशा प्रकारचं याचं चक्र सुरू असतं. पण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथे 80% शेती ही कोरडवाहू आहे, एक मोठा भाग असा आहे की जो मोनोक्रॉपवर आहे, अशा ठिकाणी अवर्षण झालं, अतिवृष्टी झाली, एक पीक संपलं की त्या शेतकऱ्याकडे कुठलेच पैसे उरत नाहीत. आणि म्हणून पूर्वीच्या काळी हा शेतकरी अशा प्रकारचे हातउसने पैसे घेण्याकरता सावकाराकडे जायचा आणि त्यातनं तो कर्जबाजारी व्हायचा, त्याची जमीन जायची, सावकाराच्या पाशात तो त्या ठिकाणी मरायचा, आत्महत्येला प्रवृत्त व्हायचा, नागवला जायचा. आणि म्हणून त्या काळामध्ये इंग्रजांनी देखील
डेट रिलीफ ऍक्ट हा कायदा तयार करून आणि त्याला कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी देण्याचा प्रयत्न केला होता. आणि आताही आपण ज्यावेळी ही कर्जमाफी करतोय त्यावेळी या कर्जमाफीच्या पाठीमागचं लॉजिक तेच आहे. आपण स्वातंत्र्यानंतर हे जे हात उसने पैसे त्याला घ्यावे लागायचे ते पैसे घेण्याकरता संस्थात्मक रचना उभी केली, बँका केल्या, सोसायट्या केल्या, त्याला आपण फॉर्मल स्ट्रक्चर मध्ये आणलं आणि संस्थात्मक कर्ज व्यवस्थेतनं त्यांनी कर्ज घेतल्यानंतर त्याच्यावर कमीत कमी व्याज पडेल, ते दाम दुप्पट होणार नाही, त्याच्या जमिनी अवैध प्रकारे लिहून घेतल्या जाणार नाहीत, अशा प्रकारची व्यवस्था उभी केली. आणि म्हणून आपण ज्यावेळी 7/12 कोरा म्हणतो याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की त्याला पुन्हा क्रेडिट वर्दी बनवणं. शेतकरी पुन्हा कर्जच घेणार नाही असं नाहीये. त्याचा 7/12 कोरा करायचा म्हणजे त्याला पुन्हा कर्ज घेता आलं पाहिजे, याकरता त्याला क्रेडिट वर्दी बनवणं, कर्ज करता पात्र बनवणं, त्याची पत उभी करणं, याकरता आपण कर्जमाफी करतो. आणि अनेक वेळा कर्जमाफी आणि कर्जमुक्ती या दोन शब्दांवर बराच वादविवाद होतो. कर्जमुक्तीचाही अर्थ असा नाहीये की त्याला कधी कर्जच घ्यावं लागू नये. टाटा, बिर्ला, अंबानी, अडाणी सगळ्यांना कर्ज घ्यावं लागतं. आपली व्यवस्था अशी आहे की ज्याला मोठं व्हायचं आहे त्याला गुंतवणूक करावी लागते, गुंतवणुकीतनं पैसे तो परत करतो. त्यामुळे या शेतकऱ्याला कर्जमुक्ताचा अर्थ कधी कर्जच घ्यावं लागणार नाही असं नाहीये. कर्जमुक्तचा अर्थ असा आहे की थकीत कर्जाच्या फेऱ्यातनं तो मुक्त होईल, म्हणजे घेतलेलं कर्ज परत करण्याची क्षमता त्याच्यामध्ये तयार करणं, ही कर्जमुक्ती आहे. आणि म्हणून मी वारंवार या सभागृहामध्ये सांगितलं की कर्जमाफी, जसं आपण म्हणाला तटकरे साहेब, हा काही अंतिम उपाय नाहीये, हा केवळ एक उपाय आहे. म्हणजे आपण बघितलं 8ची कर्जमाफी झाली, 9ची कर्जमाफी झाली, आत्महत्या थांबल्या नाहीत. कारण जोपर्यंत तो शेतकरी सक्षम होणार नाही, त्याला आपण पाणी असेल, वीज असेल, त्याला शाश्वतता जोपर्यंत आम्ही देणार नाही, जोपर्यंत मोनोक्रॉपिंग वरनं तो मल्टीक्रॉपिंग वर येणार नाही, जोपर्यंत सपोर्ट सिस्टीम त्याची उभी होणार नाही, शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक होणार नाही, तोपर्यंत शेतकरी या कर्जाच्या फेऱ्यातनं बाहेर पडू शकत नाही. आणि म्हणून एक महत्वाची बाब, आणि या सभागृहात मी सांगितलं होतं की हे जे शेतकरी संस्थात्मक कर्ज व्यवस्थेच्या बाहेर गेले आहेत, इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले आहेत, त्यांना इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये परत आणण्याकरता ही कर्जमाफी आपल्याला करायची आहे. आणि म्हणून आज जी आपण कर्जमाफी केली ती कर्जमाफी करत असताना या ठिकाणी 2009 सालापासून 44 लाख शेतकरी हे कर्जाच्या थकीत मध्ये आलेले आहेत. आणि थकीत कर्जात असलेल्या या 44 लाख शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता, त्यांना पुन्हा इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये परत आणण्याकरता आपण पहिला निर्णय काय केला तर 1.5 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी. आता या सरसकट शब्दाचा अर्थ काय? या सरसकट शब्दाचा अर्थ असा आहे की जुनी कर्जमाफी जी झाली ती अल्पभूधारक शेतकऱ्यांकरता झाली होती. अर्थात अल्पभूधारकांचाही संख्या काही कमी नाहीये. आपण जर बघितलं तर 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी 67 लाख आहेत, 1 ते 2 हेक्टर मध्ये 40 लाख आहेत, आणि एकूण 78% संख्या ही अल्पभूधारक शेतकऱ्यांची आहे. आणि या माध्यमातनं खऱ्या अर्थानं आता जी कर्जमाफी आपण केली त्याच्यामध्ये लँड होल्डिंगची अट आपण काढून टाकली. सरसकटचा अर्थ असा आहे लँड होल्डिंगची अट काढणं. आता काही लोक ज्यांनी सरकार पाहिलेलं नाही किंवा ज्यांना ही प्रक्रिया माहिती नाही, म्हणजे भाई तुमच्यावर माझा काही आरोप नाही, पण आपल्या समितीतलेच काही लोक हे सरसकटचा अर्थ असा लावतात की जो थकीत आहे त्याचंही सरसकट आणि जो थकीत नाही त्याचंही सरसकट. आता त्यांना माहिती नाही की आपण पीक कर्ज एकूण देतो देशामध्ये 10 लाख कोटी आणि एकट्या महाराष्ट्रामध्ये त्यातलं 1,20,000 कोटी रुपये देतो. आता ज्या थकीत नाही त्याचंही सरसकट करायचं ठरवलं आणि 1,20,000 कोटी रुपयाचं कर्ज हे जर माफ करायचं ठरवलं
तर या राज्याची स्थिती काय होईल? पगार द्यायला तर सोडून द्या, योजना तर सोडून द्या, पण साधे आपण जे लहान मुलांना थोडं जेवण देतो, काही खायला देतो, ते देखील आपण देऊ शकणार नाही. अशा प्रकारची अवस्था या राज्याची होईल. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याकडे जर 10 रुपये असले तर त्या 10 रुपयात आपण काय करू? जो सर्वात गरीब आहे त्याचा पहिले विचार करू, मग त्यापेक्षा कमी गरीब आहे त्याचा विचार करू, मग त्यापेक्षा कमी गरीब आहे त्याचा विचार करू. आणि म्हणून पहिला विचार आपण केला थकीतांचा. 44 लाख खातेदार थकीत आहेत. आता अनेकांनी याच्या संख्येबद्दल वेगवेगळ्या शंका व्यक्त केल्या. आता ही संख्या आली कुठून? आपल्याकडे एक रचना अशी आहे की आपली SLBC असते. ही जी SLBC आहे, राज्यातल्या सगळ्या बँका आणि रिझर्व्ह बँक अशी SLBC बनते. आणि ही SLBC प्रत्येक खात्याचा हिशोब ठेवते आणि त्याचा एकत्रित हिशोब हा राज्य सरकारला सादर करते. त्यामुळे SLBC ने दिलेला आकडा हा 44 लाखाचा. हे 44 लाख जे थकीत आहेत, या 44 लाखापैकी 1.5 लाखापर्यंत ज्यांचं कर्ज आहे यांची संख्या किती आहे? ती 36%, 36 लाख आहे. 44 लाखापैकी 36 लाख अशी आहेत की ज्यांची संख्या 1.5 लाखापर्यंत आहे. त्यामुळे त्यांचं पूर्ण कर्ज माफ होणार, पूर्ण. ही 82% आहे, 82%. त्यानंतर 1.5 ते 2 लाख, म्हणजे कोणाचं 1,60,000 आहे, 1,70,000 आहे. 10,000 रुपये भरले की 1.5 लाख सरकार भरणार आहे. 20,000 रुपये भरले की 1.5 लाख सरकार भरणार आहे. अशा लोकांची संख्या आहे जवळजवळ 3 लाख. त्याच्यानंतर 2 ते 2.5 लाख, म्हणजे 2,10,000 आहे, 2,15,000 आहे, असे जे आहेत त्यांची संख्या आहे 1,55,000. त्यानंतर 2.5 लाख ते 3 लाख यांची संख्या आहे 1,18,000. आणि मग त्याच्यावरचे जे आहेत हे 50,000, 30,000 आणि 5 लाखाच्या वरचे हे केवळ 46,000 आहेत. त्यामुळे आपण जर विचार केला, आता हे जे OTS आपण म्हटलेलं आहे तटकरे साहेब, या OTSचा अर्थ हे बँकांचं OTS नाही आहे. बँकांना आपण हेअर कटही मागितलेला नाही आहे. बँकांनी व्याज माफ करावं असं आपण व्याजासहित जे कर्ज परत करतोय ते व्याजासहित परत करतोय. त्यामुळे या OTS मध्ये आपण त्याला आधी भरायला का सांगतोय? एकाचं 3 लाख रुपये कर्ज आहे, सरकारनं 1.5 लाख भरले आणि त्यांनी पैसे भरले नाही, तर ते पैसे व्याजात वसूल होऊन जातील आणि तो पुन्हा 3 लाखाचाच कर्ज बाजारी राहील. आणि म्हणून आपण त्याला काय सांगितलं? मी आता परवा SLBC मध्ये बँकांना सांगितलं तुमचा फायदा आहे. तुम्ही म्हणालात खरं आहे, फायदा बँकांचा आहे, कारण त्यांचं हे कर्ज कदाचित कधी वसूल होणार नाही, ते कर्ज रिकव्हर होत आहे. त्यामुळे मी त्यांना सांगितलं तुम्ही 2 वर्ष 3 वर्षाचे हप्ते पाडून द्या. त्याचे हप्ते आले की शेवटचा हप्ता राज्य सरकारचा घ्या, आम्ही त्याची तुम्हाला हमी देतो. म्हणजे तो खऱ्या अर्थानं पूर्ण त्याचं कर्ज हे त्या ठिकाणी माफ होऊ शकेल. आणि म्हणून साधारणपणे जर आपण विचार केला तर अतिशय कमी पैशात, म्हणजे स्वतःच्या जवळचे भरून 36 लाख तर 1.5 लाखापर्यंत थेट, आणि पुढे 4 ते 5 लाख असे शेतकरी आहेत की ज्यांना 10,000, 20,000, 30,000, 40,000 रुपये भरल्यावर राज्य सरकार त्यांचे 1.5 लाख रुपये भरेल आणि ते देखील या ठिकाणी पूर्णपणे कर्जमुक्त होतील. आणि मग हे सगळं करत असताना हाही आपण विचार केला. या सभागृहात मी बोललो होतो की जे रेग्युलर भरणारे आहेत, जे नियमित भरणारे आहेत, त्यांनी काय पाप केलंय का? पण मला ते खरं आहे, त्यांची भावना अशीच आहे. पण त्यांनाही मदत केली पाहिजे. पण ही मदत करत असताना आपल्या देखील ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमतांचा विचार करावा लागेल. आणि म्हणून मग 25,000 रुपये किंवा 25%, पण किमान 15,000 रुपये अशा प्रकारची योजना आपण आणली. पण ही आणत असताना मी पुन्हा एकदा त्या लोकांना आश्वस्त करू इच्छितो की भविष्यात देखील ज्यांनी रेग्युलर पैसे भरलेले आहेत त्यांच्याकरता वेगवेगळ्या अधिकच्या योजना आणण्याकरता सरकार निश्चितपणे प्रयत्न करेल. कारण या लोकांनी बँकिंग व्यवस्था खऱ्या अर्थानं शाबूत ठेवली आहे. आणि म्हणून अशा लोकांना अधिक मदत केली पाहिजे. 50,000ची मागणी येते, 75,000ची मागणी चांगलीच आहे. कोणाला इच्छा नसेल अशा लोकांना मदत करायची, पण शेवटी
अंथरूण पाहून पाय पसरावे का पांघरून पाहून पाय पसरावे असं म्हणतात. जे काय असेल, तुम्ही शिक्षक आहे, तुम्हाला जास्त माहिती आहे. शिक्षकांना जास्त माहिती आहे. आणि म्हणून मग त्याच्यामध्ये मॅक्सिमम स्ट्रेचेबल जे आहे त्याचा आपण उपयोग करून आणि त्या माध्यमातून त्यांना देखील या सिस्टीम मध्ये आणलाय. आता ही कर्जमाफी ही का बरं मी सातत्याने म्हणतो की इतर राज्यांपेक्षा मोठी आहे किंवा देशातली मोठी आहे. आपण जर प्रति कुटुंब कर्ज पाहिलं तर ते केरळमध्ये 2,13,000 रुपये, आंध्रमध्ये 1,23,000 रुपये, पंजाबमध्ये 1,19,000 रुपये, तमिळनाडूमध्ये 1,15,000 रुपये, कर्नाटकमध्ये 97,000 रुपये, तेलंगणात 93,000 आहे, हरियाणात 79,000 आहे, राजस्थानमध्ये 70,000 आहे आणि महाराष्ट्रामध्ये 54,000 आहे. म्हणजे या सगळ्या राज्यांपेक्षा कमी प्रति कुटुंब कर्ज असलेलं राज्य हे आपलं राज्य. तरी देखील आपण जर कर्जमाफीच्या बद्दल विचार केला तर युपीएच्या सरकारनं देशाची कर्जमाफी केली होती 52,000 कोटी रुपयाची. तेलंगणाने होती 52,000ची होती, नंतर कमी झाली ती 52,000 कोटीची झाली. नाही 52,000ची झाली. हा देशात 52 नंतर काही जे निकष आले त्यातनं 52,000 कोटीची केली. त्याच्यानंतर तेलंगणा 15,000 कोटी, आंध्र 20,000 कोटी, पंजाब 10,000 कोटी, कर्नाटक 8,000 कोटी. आणि भाई कर्नाटक पंजाब हे आपली राज्य आहेत. कर्नाटकने काय केलं माहिती आहे आपल्याला? कर्नाटकने फक्त सहकारी बँकांची 50,000 कर्ज माफ केली आहे. ठीक आहे, त्या राज्याचं त्यांच्या अडचणी वेगळ्या असतील म्हणजे त्यांच्यावर टीका नाही करायची. किंवा पंजाबने 2 हेक्टर पर्यंतची मर्यादा लावून, हो 2 लाखापर्यंतचं, पण त्यांचं मूळ कर्जच खूप जास्त आहे. आणि म्हणून मी जे सांगितलं की ही जी काही आपण योजना तयार केली आहे ही देशातली सगळ्यात मोठी योजना आहे. किंवा इतर योजनांची जर तुलना केली तर या योजनेमध्ये सर्वाधिक लोकांनाही समावेश केलाय, निधीची आपण व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणून ही योजना खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर थोडी वेगळी योजना आहे. आता याच्यामध्ये हाही विषय आला की आपण फॉर्म वगैरे का ठेवला. तटकरे साहेबांनी काही शंकाही त्याबद्दल व्यक्त केल्या. तटकरे साहेब, प्रश्न एवढाच आहे की ज्यावेळी काही चुका होतात, आमच्याकडनं होतील, तुमच्याकडनं झाल्या असतील, पण चुकातनं आपल्याला शिकावं लागतं. चुकातनं जर आपण शिकलो नाही आणि पुन्हा त्याच चुका करायला लागलो तर त्यातनं खऱ्या अर्थानं हा पैसा कोणाचा आहे? तुमचा नाही, माझाही नाही, हा जनतेचा पैसा आहे. जाणारा प्रत्येक पैसा कर्जमाफीमध्ये हा टॅक्स पेअरचा पैसा आहे. कर्जातनं घेतला तरी टॅक्स पेअरच्या पैशातनंच वापस करायचा आहे. त्यामुळे त्या पैशाचा उपयोग जेवढ्या प्रुडंटली आपल्याला करता येईल, जेवढ्या फिस्कल मॅनेजमेंटने त्याचा आपल्याला वापर करता येईल तेवढा आपण केला पाहिजे. आता जर आपण मागची कर्जमाफी जी झाली त्या कर्जमाफीचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये सीएजीने जे काही, मी ते पुन्हा वाचून दाखवत नाही, पण सीएजीने आपल्याला त्याच्या संदर्भात जे काही कमेंट्स केलेले आहेत ते काय केले आहेत तर जवळजवळ 14% शेतकरी असे आहेत की जे पात्र असून त्यांना कर्जमाफी मिळाली नाही. 9% शेतकरी असे आहेत की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीला ते पात्र नसताना कर्जमाफी मिळाली. जवळजवळ त्यांनी 2,000 सॅम्पल सर्वे केला, 2,000चा. त्या 2,000च्या सॅम्पल सर्वेत त्यांना कोट्यावधी रुपयाच्या अशा नोंदी आढळल्या की ज्या पात्रच नाहीये. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, मी सगळं वाचून दाखवत नाही. दुकानाचं कर्ज माफ झालं, कारचं कर्ज माफ झालं, व्यवसायाचं कर्ज माफ झालं. त्याच्यामध्ये काही लोकांनी 82 लाख रुपयाचं कर्ज माफ करून घेतलं, 82 लाख रुपयाचं. काहींनी जमीन 5 वर्षापूर्वीच गेली आहे, अधिग्रहित झाली आहे, अधिग्रहणाचे पैसे मिळाले, त्या जमिनीवर पीक दाखवून त्याच्यावर कर्ज माफ करून घेतलं. नाही, महाराष्ट्राचा रिपोर्ट झाला होता साहेब. हा सीएजीचा रिपोर्ट महाराष्ट्राचा, माझा आहे ना, कॉपी पाठवतो. हा
देशाचा नाही आहे, महाराष्ट्राचा, प्रॉपर महाराष्ट्राचा आहे प्रॉपर. आता हे का झालं मी सांगतो. नाही नाही राजूरकर आपलं चांदूरकर साहेब, हे का झालं सांगतो. मी काय सगळ्या सरकारला दोष देणार नाही. कुठल्याही सरकारला असं वाटत नाही की आपण असं करावं. हे मुळात का झालं तर हे याकरता झालं की आपण याद्या बनवल्या. जसं आम्हाला SLBCने सांगितलं इतके शेतकरी, तसं तितके शेतकरी तितके पैसे तुम्ही देऊन टाकले. बँकांनी काय केलं, बहती गंगा में हात धुवून घेतले आणि लोकांनी तुमची बँक चांगली असेल बाई, पण आहे ना आता आपण काही बँकांमधनं 100 कोटी रुपये वसूल करतोय. CAGच्या रिपोर्ट प्रमाणे वसूल होत आहेत. जे राईट ऑफ झालेले अकाउंट्स होते ते पुन्हा जिवंत केले. घोस्ट अकाउंट्स तयार झाले. आता तुम्हाला एक उदाहरणादाखल सांगतो की आपण जर बघितलं तर कसं अशा प्रकारे निर्णय केल्याने काय गजब होतो. आता आपण जी 2009ची कर्जमाफी केली, या 2009च्या कर्जमाफीमध्ये विदर्भातले जे आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत, या विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना 286 रुपयाची कर्जमाफी मिळाली. वाशिमला 1 कोटी, बुलढाण्याला 3.88 कोटी, अमरावतीला 34 कोटी, वर्धेला 19 कोटी, यवतमाळला 105 कोटी, अकोल्याला 123 कोटी, टोटल 286.46 कोटी. आणि त्याचवेळी मुंबईमध्ये 287.19 कोटीची कर्जमाफी मिळाली. मुंबईमध्ये सगळ्याच बँका आहे, तेही दाखवतो तुम्हाला, ती यादीच दाखवतो. युनियन बँक आहे का पाहून सांगतो. आता युती आहे, काही बोलायचं नाही. आता पहा की 286 कोटी हे विदर्भात आणि 287 कोटी मुंबईत. आणि मुंबईमध्ये किती सापडले शेतकरी, 1,43,000 शेतकरी मुंबईत सापडले. 1,43,000. आणि त्या 1,43,000 शेतकऱ्यांना आता हे मग मी ती यादी शोधून काढली ती शेतकऱ्यांची. तर ते यादी जर आपण बघितली तर कशी आहे बघा, कशा करता पैसे गेले आहेत ते. म्हणजे एका मिनिटात तुमच्या लक्षात येईल, सगळे हुशार आहात तुम्ही. पोपट शिंदे लँड डेव्हलपमेंट, शंकर शिंदे लँड डेव्हलपमेंट, विकास शिंदे लँड डेव्हलपमेंट, जयश्री जगताप लँड डेव्हलपमेंट, सगळे लँड डेव्हलपमेंट. लँड डेव्हलपमेंट म्हणजे काय, पाहतो आहे का तो. आणि सगळ्या बँका आहेत, इतक्या बँका, हे पूर्ण माझ्याकडे आता मात्र आपण जर विचार केला तर अशा प्रकारे. आणि आता आम्हालाही SLBCने जी यादी दिली त्या यादीमध्ये 600 शेतकरी पुन्हा मुंबईत दाखवल्या. याचा अर्थ असा आहे की बँकाही काही फार पुण्यकर्म करतायत अशी स्थिती नाही आहे. आणि म्हणून मग आपण सरसकट यादी त्यांची मागून त्यांना पैसे देऊन टाकले तर हेच परत घडणार आहे. हे जेवढे घोस्ट अकाउंट आहे. आता आमचे मुंडे साहेब रोज एक आरोप लावतात की शेतकऱ्यांना माहितीच नाही, त्यांच्या नावाने कर्ज काढून टाकलं. लावताय ना आपण, परभणीचा एक आरोप लावताय रोज, हा गंगाखेडचा, जो कुठला असेल जिल्हा तोच आहे. नाही अरे बाबा मी ते म्हणतच नाहीये, पण असं घडलंय का, घडलंय ना, घडलंय, समजा घडलंय. असं किती ठिकाणी घडलंय माहिती आहे का आपल्याला, नाही माहिती. शेतकऱ्याच्या नावाने नुसते सातबारे जमा करायचे, कर्ज काढून टाकायचं, कॉर्पोरेट गॅरंटी दाखवी, कॉर्पोरेट कर्ज काढायचं, त्या शेतकऱ्यांना माहितीच नाही. आणि आता स्वतः मुंडे साहेबांनी आरोप लावलाय की आता कर्जमाफीतनं त्यांचं कर्ज माफ झालं की कॉर्पोरेट कर्ज माफ होईल. असे किती आहेत. आणि म्हणून मागच्या वेळेस हे आपल्याला माहिती नव्हतं, चूक केली आपण. तटकरे साहेब थेट यादी घेतली आणि पैसे भरून टाकले. आणि म्हणून मग ज्यावेळी या कॅगच्या रिपोर्टचा पूर्ण, आणि आता तर इतके भरायचे आहेत म्हणजे आपण जर बघितलं तर आता कुठल्याही जिल्ह्यामध्ये 1000 कोटीपेक्षा कमी नाही आहे.
हे 1 आणि 2 कोटी 5 कोटी आपण दिले मागच्या वेळी, 1000 कोटीपेक्षा कमी नाही आहे कुठल्याही जिल्ह्यामध्ये. बघा, जर हजार कोटी रुपये जर अशा प्रकारे आपले चालले गेले नुसते, तर त्याची काय अवस्था होईल. आणि म्हणून मग आपण विचार काय केला, बँकांच्या केवायसी नाही, आपलाही केवायसी झाला पाहिजे. आणि म्हणून मग शेतकऱ्याचा फॉर्म भरून घ्यायचा आणि त्याचा केवायसी कसा करायचा, आधार लिंक्ड. आधार सगळ्यांजवळ आहे. आज नसेल आधार तर महाराष्ट्राजवळ आपल्या किट्स आहेत, प्रत्येक तालुक्यात लगेच आधार काढता येतो. पण आपल्या रेकॉर्ड प्रमाणे 99.99% आधार आपल्याकडे आहे. आणि म्हणून मग आपण एक फॉर्म तयार केला. आता काही लोकांनी हा फॉर्म खूप किचकट आहे, उशीर लागतो वगैरे, मी आपल्याला म्हणून मुद्दाम मी फॉर्म घेऊन आलो. बाई, आपण बघा, पहिलं पान फॉर्मचं, ते बँकवाले भाई आणि ते हे कर्ज माफ करणारे भाई, ते कर्ज घेणारे भाई. अरे कामगार म्हणून बाबा, कामगार नेते ना, असं काय करताय भाई. तुम्हाला वैयक्तिक म्हणत नाही मी, हे तरी कुठे स्वतः कर्ज थोडी देतात, बँक देते. म्हणून हे कर्ज देणारे आणि तुम्ही कर्ज मागणारे, असं हॅव अँड हॅव नॉट वगैरे काहीतरी म्हणतात तसं. तर हा जर आपण बघितला फॉर्म, तर मुंडे साहेब काय याच्यामध्ये कॉलम काय, पहिला संपूर्ण नाव, सोपा आहे. आधार क्रमांक हाच महत्वाचा आहे. पत्ता सोपा आहे, स्वतःचाच टाकायचा आहे. लिंग स्त्री आहे की पुरुष आहे, सोपा आहे. जन्मतारीख नाही टाकली तरी चालतं, आपला जो एक रेकॉर्ड राहील म्हणून ते ठेवलं आहे, काही असं नाहीये. हा युद्ध हा असतेच, हा जे काय असेल, हा ठीक आहे. मोबाईल क्रमांक असेल तर, पॅन क्रमांक असेल तर, तिथेच लिहिलं असेल तर, पेन्शन पीपीओ क्रमांक असेल तर, नाही तर ते फील्ड रिकामं ठेवायचं आहे. आणि मग आपल्या कर्ज खात्याची माहिती द्यायची आहे. ती माहिती काय आहे, पीक किंवा मध्यम मुदत कर्जाचा तपशील, कर्ज खाते क्रमांक 1, बँकेचे नाव, बँकेची शाखा, बचत खाते क्रमांक, बस. कर्ज खाता क्रमांक 2, बँकेचं नाव, बँकेची शाखा, बचत क्रमांक, खाते क्रमांक. कर्ज खाते क्रमांक 3 असला तिसरा तर, नसला तर 1, त्याच्यातही बँकेचे नाव, बँक शाखा, बचत खाते क्रमांक. संपला, फॉर्म संपला. मग मागचं पान, मागच्या पानावर काय आहे, मागच्या पानावर शासन निर्णयाप्रमाणे त्या कॅटेगरीत मी नाही. आता कॅटेगरी पण आपण सोपी केल्यात. काय केलं आपण त्याच्यामध्ये, आजी माजी, खासदार, आमदार. आता आपल्याला माहिती आहे आमदारांचा पगारच 2 लाख रुपये झाला, त्यामुळे 1.5 लाखाजवळून भरू शकत नाही अशी स्थिती नाही. माजी आमदार जे आहेत त्यांनी आता 50,000 रुपयाचं आपण म्हणजे काय पेन्शन वगैरे देतोय. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य. आता निवडून येण्याकरता ते जे म्हणजे हे जे दाखल करतात, म्हणजे मी बाकी सोडून द्या, पण ॲफिडेव्हिट नाही, आपलं खर्चाचा तपशील तोही 1.5 लाखाच्या वर आहे सगळ्यांचा. त्यामुळे यांचाही काही फार विचार आपण करू शकत नाही. मग केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी. आता तुम्हाला सांगतो, 6व्या वेतन आयोगानंतर आपला लोएस्ट पगार, 7वा तर सोडूनच द्या, 6व्या वेतन आयोगानंतर आपला लोएस्ट पगार 25,000च्या खाली नाही. ही स्थिती आहे, 25,000च्या खाली ही आपली स्थिती आहे. त्यामुळे यांना 1.5 लाखाचं जे काही कर्ज, आणि म्हणजे हे त्यांचं उत्पन्न आहे दुसरं. त्यानंतर निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन रुपये 15,000पेक्षा जास्त आहे आणि त्यातनं आपण माजी सैनिक वगळलेले आहेत. त्यानंतर हे सगळ्या सहकारी संस्था ज्या आहेत त्यांचे अध्यक्ष, आणि जे काही 3 लाखापेक्षा जास्त ढोबळ उत्पन्न असलेली सेवा कर भरण्याकरता नोंदणीकृत व्यक्ती, किंवा ज्यांची उलाढाल 10 लाखापेक्षा जास्त आहे असे वॅट भरण्याकरता पात्र असलेले लोक, म्हणजे पांठेलेवाले वगैरे नाही, 10 लाखापेक्षा जास्त उलाढाल असलेले. त्यामुळे ही पण कॅटेगरी अतिशय सुटसुटीत आहे. यात आपण बसत नाही एवढं, त्याला फक्त वाचायचं आहे, त्यात काही लिहायचंही नाही त्याला. त्यानंतर एक कॉलम आहे, ज्या कॉलम मध्ये 4 प्रकारे आपण कर्जमाफी म्हटलेली आहे. त्यातल्या कुठल्या कॅटेगरीत आपण बसतो, म्हणजे 1.5 लाखवाल्या बसतो की 1.5 लाखापेक्षा वरच्यात बसतो की आपण 25,000च्या याच्यात बसतो. संपला, फॉर्म संपला. फक्त सही करायची आहे, नसेल सही तर अंगठा करायचा, एवढाच फॉर्म आहे. आता मला सांगा, हा फॉर्म कोणाला भरता येणार नाही? हो, सगळ्यांना भरता येईल. मी येतो त्याच्यावर येतो. नाही, काही लोकांनी हे सांगितलं फॉर्मच 15 पानाचा आहे, किचकट आहे, काय काय आहे, तर असं नाही आहे. आता ऑनलाईनचा आपण विचार करू तर
नाही नाही 3 लाख केले ते. त्याचा पूर्ण हिशोब लावल्यानंतर लक्षात आलं की ढोबळ उत्पन्न 3 लाख जे आहे ते भरपूर होतं. तुम्ही लावा ना हिशोब. ढोबळ उत्पन्न म्हणजे त्याचा पगार किती झाला, त्याचं मंथली उत्पन्न किती झालं ते जाऊ द्या. तर आता ऑनलाईनचा विषय आहे. आपण 26,000 आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले. या 26,000 आपले सरकार सेवा केंद्रावर ऑनलाईन आपल्याला फॉर्म भरता येतो. आता हे तालुक्याच्या ठिकाणी नाही आहेत, प्रत्येक गावात आहे, ग्रामपंचायतीत आहे, प्रत्येक गावात एक आहे कनेक्टिव्हिटी आहे चालू. आज आम्ही त्या गेले 5 वर्ष चालू आहे, ते नीट चालतात ते. आणि ते इतके एक्सपर्ट झाले आहेत आता तर मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली मोर्चेही काढतात. ते एकदम एक्सपर्ट आहेत ते, खरं जोरदार. त्यांना माहित दोघंही एक्सपर्ट आहे म्हणून तर त्रास आहे. एक कमी एक्सपर्ट असता तरी निभलं असतं आमचं. हे एक्सपर्ट आणि तेही एक्सपर्ट. नाही पूर्ण करतो. त्यानंतर हे आपले सरकार सेवा केंद्र आहेत. यांना पॉस मशीन आपण दिलेली आहे, त्यामुळे यांना बायोमेट्रिकही करता येतं. याच्यासोबत आपण मोबाईल ॲप देतो होतो, ज्या मोबाईल ॲपवरनं देखील हा भरता येईल. तिसरं, कोणालाही वेबसाईटवर जाऊन हा फॉर्म भरता येईल. आता आपण सगळे राजकीय पक्षांचे लोक आहोत, आपण हे शिबिर उघडू शकतो. हे सगळ्यांकरता ओपन आहे. कोणी आपल्या मतदारसंघामध्ये एक शिबिर उघडून आम्ही फॉर्म ऑनलाईन भरून देऊ, हे करू शकतो. हे सगळं असताना देखील फॉर्म ऑफलाईन देखील स्वीकारण्यात येईल, हे ठरवलं आहे. जिथे कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येतोय तिथे ऑफलाईनही स्वीकारण्यात येईल. ऑफलाईन स्वीकारल्यानंतर आम्ही ऑनलाईन करू, बायोमेट्रिक मात्र निश्चित करू. कारण याच्यातला सगळा जो क्रक्स आहे, घोस्ट अकाउंटच्या जो काही एलिमिनेशन करायचा आहे त्यात बायोमेट्रिक करायचं आहे. त्यामुळे त्या बायोमेट्रिक करता त्याला बोलवून त्याचा अंगठा जो काय तो घेऊन आधार ऑथेंटिकेशन करू. आणि याचा त्याला फायदा परमनंट आहे. म्हणजे भविष्यात एकदा त्याचं हे आधार सीडिंग झालं अकाउंटची की भविष्यातल्या राज्य सरकारच्या सगळ्या योजना, सबसिडीच्या योजना, कुठल्या योजना असतील तरी त्या योजनांकरता त्याला मग नंतर पाहण्याची आवश्यकता नाही. कारण त्याचा आधार सीडेड अशा प्रकारचा अकाउंट असल्यामुळे आणि आता आपण सगळा डीबीटीचा पॅटर्न केलेला असल्यामुळे डीबीटीच्या पॅटर्नवर सगळ्या गोष्टी त्याला त्या ठिकाणी मिळतील. आणि म्हणून या ठिकाणी ही जी काही व्यवस्था केलेली आहे ही काही कोणाला त्रास देण्याकरता केलेली नाही, तर आपल्या योग्य काम झालं पाहिजे. 2 पैसे जे चुकीचे जर खर्च झाले तर ते होऊ नये आणि सीएजीचा पुन्हा आपल्यावर अशा प्रकारचा आक्षेप येऊ नये याकरता खऱ्या अर्थानं हे आपण केलं. आणि यासोबत मला एक गोष्ट अजून सांगितली पाहिजे की एक अकाउंट आपण आता मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये उघडलाय की ज्यांना कर्जमाफीमध्ये मदत करायची आहे त्यांनी मदत करावी. आतापर्यंत जवळजवळ 6 कोटी रुपये त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि आपल्याला मला सांगताना म्हणजे काही नावं या ठिकाणी बरीच नावं आहेत, पण 1-2 मला जरा वाटलं की यांचं नाव घेतलं पाहिजे. एक 78 वर्षाच्या सांगलीच्या नर्स आहेत मृणाली श्रीधर फडके. यांनी 1 महिन्याची आपली पेन्शन 23,000 रुपये या कर्ज खात्याकरता आपल्याला दिली. एक सेवानिवृत्त कर्मचारी आहेत रामचंद्र देशपांडे नाशिकचे, यांचं वय आहे 90 वर्ष आणि यांनी 50,000 रुपये आपल्या पेन्शन मधनं या अकाउंट मध्ये दिले आहेत. असे अनेक लोक आहेत की जे याच्यामध्ये म्हणजे शेतकऱ्यांकरता खऱ्या अर्थानं राज्यातल्या इतर लोकांनाही आणि अनेक आमदारांचे मी आभार मानतो, खासदारांचे आभार मानतो. ते 1-1 महिन्याचा आपला पगार या ठिकाणी आणून आम्हाला देत आहेत. आता या संदर्भात काही मुद्दे अजून आले. काही लोकांनी सांगितलं की जीएसटी वाढलाय, आता शेतीवर जीएसटी लागलेला आहे, शेतमालांवरचा जीएसटी लागलेला आहे, असेही मुद्दे काही आले. त्या संदर्भातही मी सांगू इच्छितो की जवळजवळ सगळा शेतमाल सगळा हा जीएसटी मुक्त आहे, त्याच्यावर कुठलाही जीएसटी नाही. आणि आपले फर्टिलायझर वगैरे हे जे इनपुट्स आहेत याच्यावर पहिले 6% जीएसटी लागायचा, आता तो 5% लागतो, 1% कमी झालाय. त्यामुळे आता जीएसटीच्या लोएस्ट ब्रॅकेटमध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. जीएसटी आल्यामुळे शेतमाल, इनपुट या कुठल्याही गोष्टीवर टॅक्सेस वाढलेले नाहीत. खरं म्हणजे जीएसटीचे टॅक्सेस ठरवायचा अधिकार कुठल्या राज्याचा नाहीच आहे, सगळ्या राज्यांचे अर्थमंत्री मिळून ठरवतात.
आणि त्यांचं सगळ्यांचं एकमत जेव्हा होतं तेव्हा रेट ठरतो, एकाने विरोध केला तर ठरत नाही. आणि म्हणून तो देखील एक विषय. जाहिरातींच्या संदर्भात काही लोकांनी सांगितलं की फार जाहिरातींवर खर्च वगैरे झालेले आहेत. हा 36 लाख. आता असं आहे बघा की 2009 साली कर्जमाफी झाली. तर 2009 साली जी कर्जमाफी झाली ती 4000 कोटीची होती. या 4000 कोटीच्या कर्जमाफी करता आपण जाहिरातीवर 1,60,00,000 रुपये खर्च केले. नाही त्यात नाही, घोषणा केल्यापासून ते सांगतो. हा बरं झालं तुम्ही आठवण करून दिली, मी विसरून गेलो होतो हा विषय की कर्जमाफी झाली. तुम्ही कन्फ्युज्ड आहात, कधी करणार आहे, अजून कोणाच्या खात्यात पैसे गेले नाहीत. पहिली गोष्ट तर अशी आहे की आपल्याला एकही पैसा खर्च करायचा असेल तर त्याला या सभागृहाची मान्यता घ्यावी लागते. आपण सीएफ ऍडव्हान्स 20,000 कोटीचा घेऊ शकत नाही, 10,000 कोटीचा घेऊ शकत नाही. सीएफ ची आपली कॅपॅसिटी 150 कोटीची आहे. त्यामुळे तुम्ही घोषणा केल्यानंतर जोपर्यंत या सभागृहामध्ये येऊन पुरवणी मागणीच्या माध्यमातून पैसे घेत नाही तोपर्यंत तुम्ही शेतकऱ्याच्या खात्यात ते पैसे जमा करू शकत नाही. आता 20,000 कोटी आपण घेतल्यात, ते खर्च झाल्यानंतर उरलेले पैसे देखील आपण घेऊ, कारण आता सगळे घेऊन ठेवायचे आणि आपलं डेफिसिट वाढवायचं, याऐवजी आपण आता 20,000 कोटी घेतलेले आहेत. दुसरं याच्यामध्ये एक गोष्ट अजून मला, बरं आधी हे जाहिरातीचं पूर्ण करून टाकतो. तर ते आपण 34,000 कोटीच्या याच्यावर 36 लाख रुपये खर्च केल्यात, पण तुम्ही केलेले पैसे चुकीचे खर्च आहे असं माझं मत नाही. हे सरकारचं कामच आहे. आपण केलेलं काम, समजा कर्जमाफी केली आणि कोणाला माहितीच नाहीये, काय फायदा आहे? त्यामुळे जाहिरातीच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत पोहोचलंच पाहिजे. आपण 36 लाख आणि 1 कोटी रुपयावर या ठिकाणी भांडणं करतोय. मी तर त्या दिवशी कुठल्या तरी पेपरला वाचलं, आपले जे दिल्लीचे प्रामाणिक मुख्यमंत्री काय ना आपले केजरीवालजी जे आहेत, यांना जेव्हा 1 वर्ष पूर्ण झालं तर त्यांनी त्या 1 वर्षाच्या वर्षपूर्तीवर काय 300 का 400 का 500 कोटी रुपयाच्या जाहिराती केल्या म्हणतात. 500 कोटी किती काय जे काय आकडा असेल, सरकार म्हणजे तेवढेही करू नये, ठीक आहे, त्यांनी काय केलं असेल, पण आपण जे करतो ते सांगायला घाबरायचं कशाला? ते सांगित त्याकरता आपण म्हणजे आपलं तर कंप्लीट बजेटच 36 कोटीचं असतं. महाराष्ट्रासारख्या एवढ्या मोठ्या राज्याचं वर्षाचं जाहिरातींचं बजेट 36 कोटी रुपयाचं आहे आणि ते पूर्ण खर्च नाही करत आपण, थोडंसं राहतच शेवटी. आणि म्हणून या संदर्भात तर ते मी दुसरं मगाशी सांगता परत विसरलो. बघा हे असंच होत आहे माझं की मागची 2008ची आणि 2009ची या दोन्ही कर्जमाफी, एक कर्जमाफीच्या प्रोसेसला 12 महिने लागले आणि दुसऱ्या कर्जमाफीच्या प्रोसेसला 15 महिने लागले. 15 महिने. कारण आहे त्याचं, हो तुम्ही बघा, समजा 90 लाख अकाउंट, एका मिनिटाकरता विचार करा, हे 90 लाख अकाउंट उघडायला 50 वर्ष लागले ना तुम्हाला, आणि 2 महिन्यात 3 महिन्यात 90 लाख अकाउंट हँडल होतील कसे? त्याला काही ना काही तर वेळ लागणार आहे, या प्रोसेसला तर वेळ लागणारच आहे. पण मी आपल्याला आश्वस्त करतो की या 1 महिन्यामध्ये फॉर्म जमा झाल्यानंतर, त्याची जी काही छाननी झाल्यानंतर पहिला लॉट जो आहे तो आम्ही सप्टेंबरमध्येच क्लिअर करून टाकू. ऑगस्ट महिन्यापर्यंत हे सगळे फॉर्म जमा करू आणि सप्टेंबर महिन्यातच आम्ही क्लिअर करू त्यांच्या. आणि एक महत्वाचं तटकरे साहेब, या 2 कर्जमाफीतला फरक काय, म्हणजे तुमच्याकडनं शिकलो आम्ही, मी तुम्हाला पुन्हा दोष देत नाही. आपण मागच्या वेळेस यादीच्या यादी केल्यामुळे बँकांनी आपलं चांगलं करून घेतलं. आता आपण शेतकऱ्याच्या खात्यात पैसे लावू, त्यामुळे जे ऑथेंटिकेटेड खाती आहेत, कर्ज खाती बँकेतलीच त्याच बँकेतली त्या कर्ज खात्यांमध्ये आपण टाकू. त्यामुळे गोस्ट अकाउंटचा प्रश्न संपेल, बँकांना जे काही ऍडजस्टमेंटचा विषय आहे तो विषय त्या ठिकाणी संपेल. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की आता आपल्याला एक अजून महत्वाची गोष्ट सांगतो, 2008 आणि 9ची जी आपली कर्जमाफी आहे की नाही, याची एकत्रित यादीच उपलब्ध नाहीये. एकत्रित यादी उपलब्धच नाहीये, नावांची नाहीये. याचा अर्थ बँकांनी काय केलाय आता यातनं लक्षात घ्या. मी प्रयत्न करतोय, गेले 15-20 दिवस, महिना मी प्रयत्न करतोय एकत्रित नावांची यादी मिळावी, नाही मिळाली. एकत्रित नावांची यादीच नाही. याचा अर्थ काय आहे की ठीक आहे, आता कॅगच्या रिपोर्टमध्ये बऱ्याच गोष्टी आल्यात, पण याचा अर्थ असा आहे की मोठ्या प्रमाणात घोस्ट अकाउंट जे आहेत
त्याचा जो काही अलीकडच्या भाषेत कुठला शब्दावर झोल 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 नाही, ते आज नाही, आज उद्धवजींचा वाढदिवस आहे. आमचे आहेत ना अर्थ राज्यमंत्री, सगळ्यात महत्वाचा व्यक्ती हा इथे आहे, त्यामुळे काय अडचण नाही. हा बरं आहे, यांच्यापैकी कोणी नाही आणि तुम्ही तर सांगता बरं आहे ना, तर त्यांना बिचारांना नवीन कटकट डोक्याला तयार व्हायची. एक विषय तटकरे साहेब आपण मांडला, अनेक सदस्यांनी मांडला, तो पुनर्गठित कर्जाच्या संदर्भातला. आणि माझं मत आहे की हा विषय अतिशय योग्य आहे. पुनर्गठित कर्ज ज्या लोकांनी केलं, 10 मध्ये केलं, 11 मध्ये केलं, 12 मध्ये केलं, 13 मध्ये, 14 मध्ये, त्यातल्या तर काही लोकांचं काय होणार आहे की एक कर्ज त्यांचं गेलं आपल्या टर्म लोन मध्ये परिवर्तित झालं आणि दुसरं क्रॉप लोन मध्ये आहे. आता त्यातला जर एखादा अकाउंट त्यांचा परत ओव्हरड्यू झाला असेल, बघा तुम्ही म्हटल्याबरोबर रावते साहेब आले, तर त्याचा दोन्हीपैकी कुठे असेल तर तो या याच्यात समाविष्ट झालाच आहे. पण प्रश्न येणार आहे 16तलं ज्यांचं झालं त्यांचं काय, आणि त्यांना 2-2 अकाउंट हे सेटल करावे लागणार. आणि त्यामुळे आपण सांगितलं त्याप्रमाणे निश्चित त्यांची अडचण आहे. आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे की हे जे पुनर्गठित आहे ज्यांना देखील या योजनेमध्ये आम्ही समाविष्ट करून घेणार आहोत. तो निर्णय निश्चितपणे आम्ही करू. आता शासन निर्णय किती वेळा बदलता, किती वेळा निर्णय घेता असंही सांगण्यात आलं. बदललं, खरी गोष्ट आहे, बदललं नाही असं नाही आहे. पण शासन निर्णय आहे की गीता बायबल कुराण नाही आहे की ईश्वराने सांगितलं त्यामुळे बदलता येत नाही. आपले ईश्वर तर जनता आहे. आता तुम्ही चांगला मला सांगितलं पुनर्गठित केलं पाहिजे. आता पुनर्गठित जर ते करायचं असेल तर पुन्हा शासन निर्णय बदलावा लागेल. त्यामुळे शासन निर्णय बदलणं, शासन निर्णय बदलून एखादी गोष्ट कमी केली असेल तर सांगा, वाढच केली आहे, 2-3 वेळा निश्चित बदलले, पण योजनेमध्ये सुधारणा केली आहे. आणि आपल्यासारखे एवढे सगळे लोक, विद्वान लोक, तज्ञ लोक यांनी सूचना केली, ती आम्ही जर स्वीकारली, शासन निर्णय बदलला तर त्याच्यावर एवढा काय आकांड तांडव करायचा. बदलला तर बदलला, अरे शासन आहे, आपला निर्णय आहे, काय अडचण आहे, जनतेकरता बदलू. आता 10,000 रुपयाच्या संदर्भातला विषय, हे खरं आहे की फार कमी शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला. पण मी सांगतो, नाही, राज्य सरकारने काय केलं ते सांगतो. पहिली गोष्ट अशी की राज्य सरकारने, हा पहिल्यांदा निर्णय झाला, आतापर्यंत थकीतला फ्रेश कर्ज हे कधी मिळालेलं नाही. त्यामुळे पहिला निर्णय होता. आम्ही रिझर्व्ह बँकेला सांगितलं की आम्हाला निर्णय करायचा. त्यांनी अनेक अटी टाकल्या. आम्ही पूर्ण 3,000 कोटी रुपयाची गॅरंटी त्यांना देऊन टाकली. आणि एवढंच नाही तर रिझर्व्ह बँकेला गॅरंटी दिल्यानंतर हेही सांगितलं की आमच्या अकाउंट मधून तुम्ही थेट, त्यांच्याकडेच अकाउंट असतात आपले, थेट वळते करू शकता, हे देखील त्यांना सांगितलं. प्रत्येक बँकेला गॅरंटी इश्यू केली. आज आपण बघितलं असेल तर जवळजवळ 540 कोटी रुपयाची जिल्हा मध्यवर्ती बँकांना आम्ही गॅरंटी इश्यू केलेली आहे. सगळ्या बँकांना गॅरंटी इश्यू केली, राष्ट्रीयकृत बँकांना केली, सगळ्या बँकांना गॅरंटी इश्यू केली. काही ठिकाणी याला रिस्पॉन्स मिळाला नाही, काही ठिकाणी थोडी बदमाशी झाली. काही बँकांनी, खरं आहे, आता पुणे बँकेचा आपण उल्लेख केला, पुणे बँकेने जाहिरात केली पण लोक आले नाहीत. याचे 2 कारण असू शकतात की लोकांना असं वाटलं की आता हे 10,000चं नवीन काशाला आपल्या बाबा अंगावर घेता, हे मग कधीच याचं समायोजन होणार आहे. कारण शेवटी 4-5 वर्षापासून ते क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर असून देखील शेती तर करतातच आहेत, कुठनं तरी त्यांची व्यवस्था आहे, सावकाराकडनं कुठनं तरी काहीतरी पैसे जमा करतायत, घरचे टाकतायत. त्यामुळे त्यांनी त्याला पाहिजे तसा रिस्पॉन्स दिला नाही, हे खरं आहे. पण राज्य सरकारने यात काहीच कमतरता ठेवली नाही. राज्य सरकारने गॅरंटी इश्यू करून या ठिकाणी ही सगळी व्यवस्था उभी केली. तथापि जे आपण सांगितलं तटकरे साहेब, ही गोष्ट खरी आहे. आणि या
देशातल्या बँका या आपल्या सामाजिक जबाबदारीचं भान ठेवत नाहीत, हा अनुभव गेले अनेक वर्ष आपल्याला आहे. यांना सरळच करावं लागतं. सामाजिक म्हणजे अतिशय, आणि दुर्दैवानं मला म्हणावं असं वाटतं की काही जिल्हा बँका आहेत आणि मॅक्सिमम नॅशनलाइज बँका आहेत, कमर्शियल बँका आहेत. या बँका आपल्या जबाबदारीचं भान ठेवत नाहीत. आणि म्हणून मी परवाच्या SLBC मध्ये त्यांना सांगितलं आणि आपल्याला सांगतो याच शब्दात सांगितलं की होय, मागच्या वेळेस आम्हाला केंद्र सरकारच्या बँकिंग सचिवांनी विनंती केली की तुम्ही FIR करू नका, म्हणून आम्ही एकच FIR केला आणि त्यानंतर थांबलो. पण मी सांगितलं की आम्ही तुम्हाला उत्तरदायी नाही, आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत. आणि जर बँकांचं वागणं असंच राहिलं तर त्यांच्या विरुद्ध FIR देखील नोंदवायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही. अतिशय असंवेदनशील अशा प्रकारचं बँकांचं वागणं आहे. अर्थात यात ते वागणार नाही कारण त्यांचा फायदा आहे, त्याच्यामुळे याच्यात फार ते असंवेदनशील वागतील असं मला खरं म्हणजे वाटत नाही. या निमित्ताने मगाशी तटकरे साहेब आपण तुरीचा मुद्दा मांडला. खरं म्हणजे आता त्या मुद्द्यावर मी यापूर्वी देखील बोललो आहे, पण मला एक सांगितलं पाहिजे की जवळजवळ 7 लाख टन तूर आपण खरेदी केली आहे. आता ज्यावेळेस बाजार हस्तक्षेप योजना म्हणतो आपण, या बाजार हस्तक्षेप योजनेमध्ये 25% खरेदी करायची जबाबदारी सरकारची असते. बाजार हस्तक्षेप योजनेत केंद्र सरकारने सांगितलं आमची 25%, आम्ही केंद्र सरकारच्या 25% म्हणजे केंद्र सरकारने एकूण खरेदी केली 12 लाख टन, 12 कोटी टन, आणि त्यातली 7 कोटी टन एकट्या महाराष्ट्राने केली केंद्र सरकारची. आणि याच्यामध्ये जे शेवटचे उरलेले आहेत, ज्याचा उल्लेख भाऊसाहेबांनी केला, त्यांनाही आपण टोकन दिले आहेत, त्यांचंही व्हेरिफिकेशन सुरू केलंय, त्यांची खरेदी आपण करणार आहोत. हे खरं आहे की याच्यामध्ये काही त्रास झाला, पण जवळजवळ 3400 कोटी रुपयाचे पेमेंट्स हे आपण केलेले आहेत. 95% जास्त पेमेंट आपले झालेले आहेत. आणि हे काय म्हणजे मला काही पुन्हा तुमच्यावर टीका करायची नाही भाई, पण थोडं कंपॅरिझन केलं की मग याचा मॅग्निट्यूड काय ते समजतं. हीच योजना मुंडे साहेब 12-13 मध्ये हीच योजना आणली होती आपल्या सरकारनं, 500 रुपयाचा बोनस तुरीच्या संदर्भात, कारण तेव्हा तुरीची हीच अवस्था होती. त्यावेळी एकूण तूर किती खरेदी केली? 1 कोटी क्विंटल नाही, 13 कोटी क्विंटल तुरीचं उत्पादन होतं. 1 कोटी क्विंटल देखील आपण खरेदी केली नाही. 31 मार्चला आपण केंद्र बंद केली होती. मी तुम्हाला सांगतो आम्ही केंद्र किती वेळा वाढवली ते जर बघितलं, मे पर्यंत आम्ही केंद्र त्या ठिकाणी चालवली आणि 1 वर्षाने पेमेंट झालं होतं. आज 3 महिन्यामध्ये सगळे पेमेंट हे आम्ही क्लिअर केले. सगळं खूप आलबेल झालं असं माझं मत नाही आहे, पण कम्पेअर करा. 7 कोटी क्विंटल कशाला म्हणतात? आणि देशामध्ये माझा दावा आहे, देशातल्या कुठल्याच राज्याने आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढी खरेदी केली तुरीची. सगळे आकडे आज एवढा पूर्ण त्याच्याकरता घेऊन आलोय. पण तरी देखील आपण जे सांगितलं तटकरे साहेब, जरूर आम्ही यातही सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. शेवटी आपण सगळ्या आपल्या अनुभवातून शिकतो. बारदाण्याचा विषय आपण सांगितला, खरं आहे बारदाण्याचा त्रास झाला. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही कलेक्टरांना अधिकार देऊन टाकले. आता आपल्याकडे कधी कधी अडचण कशी असते, कलेक्टरांना अधिकार देणं सोपं आहे, पण एका कलेक्टरने 60 रुपयाचा घेतला आणि दुसऱ्याने 120चा घेतला आणि तिसऱ्याने 150चा घेतला की झालं. CAGचा असा अहवाल येतो की त्यातनं तो कलेक्टरही गेला आणि आपणही गेलो. त्याच्यामुळे ह्या अडचणी असतात, पण ठीक आहे, त्या अडचणी दूर केल्या पाहिजे. एक मुद्दा वारंवार हा सांगितला जातो की हे सरकार आल्यापासनं शेतमालाचे भाव पडलेले आहेत, हे सरकार आल्यापासनं शेतकऱ्याला फार त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय. आणि म्हणून मी हे पूर्ण सगळे दरच घेऊन आलो. गेल्या 5 वर्षातले प्रमुख गोष्टींचे दर आणलेले आहेत. ज्वारी ही 12-13 मध्ये 1439 रुपये होती, 13-14 मध्ये 1615 रुपये होती, ती 16-17 मध्ये म्हणजे आमच्या काळामध्ये 1983 रुपये झाली आहे. मूग 4767 होती, ती 6458 झाली आहे. तूर 3856 होती, ती 5050 झाली आहे. भुईमुग 4045 होती, ती 4604 झाली आहे.
फळांच्या संदर्भातही आपण जर विचार केला ते आहे ना, कापसाचंही आहे, सगळं आहे, ते सगळे आणलेले आहे, कुठेच नाही. मी तुम्हाला सांगतो 80% मेजर पिकांमध्ये, डाळींचा विषय होता म्हणून डाळींचा सांगितलं आधी, 80% मेजर पिकांमध्ये भाव वाढले आहेत आणि 20% व्होलॅटिलिटी राहिली आहे. म्हणजे पीकला गेला खाली गेला, पीकला गेला खाली गेला, पण तो अनेक वेळा होतो. आपण अगदी केळांचं बघितलं समजा या ठिकाणी, तर 12-13ला 658 पासनं 16-17ला 1475 पर्यंत गेले आहेत. मोसंबीमध्ये 1847 पासनं 3173 पर्यंत हे दर या ठिकाणी गेलेले आहेत. आता मी सगळे पुन्हा वाचून दाखवत नाही, पण सांगण्याचा माझा हेतू एवढाच आहे की बाब खरी नाही आहे की हे सरकार आल्यापासनं सगळे भाव या ठिकाणी पडतायत. मुळात सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपण काही मुद्दे अजून मांडले, खालचे सभागृहात ते मुद्दे आले. नाही, करेक्ट आहे. नाही, हा चांदूरकर साहेब, महाराष्ट्र सारख्या राज्याला मुद्दा असतो की आपल्याकडे 50% लोकसंख्या शहरात राहते, त्यामुळे भाव पडले तर शेतकरी अडचणीत, भाव वाढले तर शहरी अडचणीत, पण त्यातला बॅलन्स साधायचं काम हे राज्य सरकारला करावं लागतं. आणि म्हणून आपण काही मुद्दे 12 बलुतेदारांचं मागितलं किंवा मागासवर्गीय किंवा अजून मच्छीमार वगैरे. मला असं वाटतं की आज या क्षणी त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासही आपण केलेला नाही, त्याची इम्प्लिकेशन काय माहीत नाही. पहिल्यांदा ही योजना आपण नीट करू, पण त्यांनाही आपण नाकारू असं नाही आहे. कधी ना कधी कुठे ना कुठे कसा विचार करायचा या संदर्भात त्यांचाही विचार आपण योग्य वेळी निश्चितपणे करू, कारण समाजातल्या प्रत्येक घटकाला मदत मिळाली पाहिजे, आपला प्रयत्न आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की ही जी सगळी योजना तयार केलेली आहे, या योजनेचं मॉनिटरिंग करण्याकरता आमचे जे सहकार मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक मी सरकारची समिती बनवली आहे. पण त्यासोबत याचं मॉनिटरिंग करण्याकरता सभागृहाची समिती देखील मी बनवायचा या ठिकाणी आश्वासन आपल्याला देतो की ज्या समितीच्या माध्यमातून सर्व पक्षाचे प्रतिनिधी हे याच्यामध्ये राहतील. काही त्रुटी असल्या त्या त्रुटी दूर करता येतील, काही सजेशन असले ते ऍड करण्यासारखे असले ते ऍड करता येतील. सरकारचा, शेतकऱ्यांचा, सगळ्यांचा इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला प्रोटेक्ट करता येईल आणि आपण सगळे मिळून शेवटी ही योजनेचं नाव आपण छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दिलेलं आहे. शिवाजी महाराजांनी एवढे आम्ही मोठे नाही, किंबहुना त्यांच्या पायाची धूळ देखील आम्ही मोठे आहोत का, तर ते देखील आम्ही नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे रयतेचं राज्य स्थापित केलं त्याच दिशेने जाण्याचा प्रवासाचा प्रयास हा या राज्य सरकारला करायचा आहे, तो आम्ही करतो आहोत आणि त्याच्यामध्ये आपली देखील मदत आम्हाला अपेक्षित आहे. त्यामुळे या समितीच्या माध्यमातून अजून काही त्रुटी असल्या तर त्या त्रुटी दूर करून या सर्व शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न आपण करू. एक मिनिट त्यांना बोलून द्या, त्यांचं समाधान. एक मिनिट. मला विचार, हरिभाऊ माझा निर्णय आहे का, तुम्ही दोघंच ठरवत बसताय? सभापती महोदय, तो त्यांना जे विषय बोलायचा आहे तो याला संलग्न नाहीये. मला मान्य आहे की त्यांनी हे बोललं पाहिजे. कर्जमाफीच्या संदर्भात मोठे साहेब त्यांना बोलून द्या.